श्रोतेहो, आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, अशा बऱ्याच व्याधी असतात ज्या औषधोपचारासोबतच इतर अनेक चिकित्सा पद्धतींचा अवलंब करून बऱ्या होऊ शकतात. आपल्याला सुद्धा याचा बरेचदा अनुभव आलेला असेल सुद्धा. चला तर आज आपण ॲक्युप्रेशर या चिकित्सा पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे ॲक्युप्रेशर थेरपीचे तज्ज्ञ मंगेश सर देशपांडे यांना. आणि आज आपल्याला त्या ॲक्युप्रेशर चिकित्सा पद्धतीविषयी अधिक माहिती सांगतील. चला तर आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया. मंगेश सर देशपांडे, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना आपल्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी मंगेश सरदेशपांडे. गेल्या अनेक वर्षांपासून ॲक्युप्रेशर या विषयामध्ये मी प्रॅक्टिस करतो आहे. अनेक ठिकाणी याच्या संबंधातील कार्यक्रम, अनेक ठिकाणी याच्या संबंधातील व्याख्यानं हे देखील आमचे होत असतात. त्याचबरोबर या ॲक्युप्रेशर या विषयावरती 3 पुस्तकं हे माझे प्रकाशित झालेले आहे. त्यातलं पहिलं पुस्तक हे श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झालं आहे व दुसरं पुस्तक हे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे व तिसरं पुस्तक हे प्रमोद सावंत, गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हस्ते हे प्रकाशित झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन यासाठी आपलं. धन्यवाद. आणि काय विषय घेऊन तुम्ही हे 3ही पुस्तकं लिहिली आहेत? यामध्ये ॲक्युप्रेशरबद्दलची सखोल माहिती व आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये लागणारे ॲक्युप्रेशरचे काही लहान लहानसे पॉईंट्स की जे आपल्याला रोज मदत करू शकतात आणि रोजच्या आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला लाभदायी ठरू शकतात. अरे वा, क्या बात आहे. आणि आपण कधीपासून अभ्यास करता ॲक्युप्रेशर चिकित्सा पद्धतीचा? याचा अभ्यास मी गेल्या 15 वर्षाच्या आधी सुरू केला होता. यामध्ये अनेकदा मी बघितलं की ज्यांना लहान लहानशा व्याधी असतात, अनेक लोक अनेक प्रकारचे खर्च करतात, त्याच्यासाठी विविध प्रकारे ज्याला आपण म्हणतो मेडिसिन्स असतात. मेडिसिन्स तर घ्याव्याच, पण काही काही व्याधी अशा असतात की ज्या अगदी क्षुल्लक गोष्टींनी बऱ्या होऊ शकतात. तर त्यामध्ये म्हणून त्याच्याकडे याचा कल वाढला आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲक्युप्रेशर लोकांनी वापरावं आणि ज्याला आपण म्हणतो की कमीत कमी मेडिसिनमध्ये आपण हे करू शकतो. तर त्यामुळे याच्याकडे जास्त माझा कल वाढला. नक्कीच. पण मग आता आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकं काय? ॲक्युप्रेशर म्हणजे आपल्या शरीरावरती विविध प्रकारे पॉइंट्स असतात, ज्याला आपण मर्मबिंदू म्हणतो. या मर्मबिंदूवरती विशिष्ट प्रकारे आपण समजा दाब दिला तर आपला कोणताही आजार हा बरा होऊ शकतो. यामध्ये अनेकदा आपण ज्याला आपण म्हणतो की बोटांवरती, हातांवरती, पायांवरती, पाठीवरती आणि चेहऱ्यांवरती असे विशिष्ट बिंदू असतात की या बिंदूंच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपामध्ये वेगवेगळे आजार हे बरे करू शकतो. अच्छा. आणि आपण सांगितलं की आपण 15 वर्ष झाले ॲक्युप्रेशरची सेवा देता आहात. पण मग जर का कोणाला स्वतःसाठी ॲक्युप्रेशर शिकायचं असेल तर ते कसं शिकू शकतात? अगदी निश्चित ते शिकता येतं. त्याच्याकरता निश्चित स्वरूपामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस असतात, विविध प्रकारे. आणि ॲक्युप्रेशर ही जटिल, अनेकांना वाटतं की खूप जटिल अशी विधी आहे की ॲक्युप्रेशरमध्ये खूप आपल्याला शिकावं लागेल. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. म्हणजे ही अनेक ठिकाणी अवलंबल्या जाते आणि याला असं म्हणतात की पॉकेट साईज पद्धती. म्हणजे तुम्ही कुठेही सहजरित्या अगदी ॲक्युप्रेशर करू शकतात. याच्यासाठी कोणते बंधन नाही आहे की कोणी करावं कोणी नाही करावं. ते काही केसेसमध्ये आहेत, पण काही केसेसमध्ये हे बंधनं नाही आहेत. तर ती अगदी सहजरित्या कोणीही शिकू शकतं आणि कोणी त्याचा लाभ घेऊ शकतं. मग ॲक्युप्रेशर जर का शिकायचं आहे आपल्याला दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी किंवा स्वतःसाठी, मग काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आवश्यक आहे का? आणि कुठे शिकावं, मग कुठे संस्था आहे त्याच्या? अगदी. ॲक्युप्रेशर समजा शिकायचं असेल तर आताच मुंबईला ॲक्युप्रेशर काउन्सिल याची स्थापना झालेली आहे. तर हे काउन्सिल भारत सरकार याच्या अंडर येतं आणि याच्यामध्ये आपण त्याचे कोर्स करू शकतात. यांचे विविध पद्धतीने कोर्स आहेत. चिकित्सा पद्धतीचे त्यांचे जे काही पॅरामीटर्स असतात ते देखील त्याच्यामध्ये आहे. तर याच्यासाठी जे शिक्षण आपल्याला समजा घ्यायचं असेल तर कमीत कमी 10वी पास असं त्याच्यासाठी एज्युकेशन लागतं, आपल्याला शिक्षण आपल्याला लागतं. अच्छा. आणि आपल्याला कोर्स करताना कालावधी काय असतो साधारण? मग त्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये 1 वर्षाचा, 2 वर्षाचा असा त्याचा कालावधी असतो. अच्छा. मग त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं? हो, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे तुम्ही ॲक्युपंक्चर काउन्सिलच्या रजिस्ट्रेशन बोर्डमध्ये येता आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि मग आपण म्हणालात बोलता बोलता की ॲक्युप्रेशर ही अगदी पॉकेट साईज एवढीच वाटणारी चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे अगदी छोट्या
कमीत कमी याच्यात ती आपण करू शकतो. मग काही टूल्स असतात का याच्यासाठी? हो, याच्यामध्ये काही आपण वापरतो, टूल्सही वापरू शकतो किंवा आपल्या हाताच्या दाबाने देखील आपण ते प्रेस करून ते पॉईंट आपण त्याच्यातही आराम आपला प्राप्त करू शकतो. पण मग हाताचे सगळे बोटं कार्यरत असतात जेव्हा आपण चिकित्सा करत असतो तेव्हा? नाही, काही विशिष्ट करून अंगठा जास्तीत जास्त आपण वापरला जातो की अच्छा. अंगठ्याच्या याने आपण प्रेशर देतो, कारण ते प्रेशर जास्त पडतं अंगठ्याच्या माध्यमातून. नक्कीच. आपण खूप छान ॲक्युप्रेशर विषयी आम्हाला सांगता आहात. मग ह्याचं ओरिजिन कुठे आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. ॲक्युप्रेशर आपल्याकडे कुठून, कसं आणि केव्हा आलं हे ऐकायला आवडेल आम्हाला. अगदी सामान्यतः खूप आजकाल बघितलं जातं की ॲक्युप्रेशर अनेक ठिकाणी वाच्यता केली जाते की ॲक्युप्रेशर ही बाहेरून आलेली पद्धती आहे. तर याचं जे मूळ आहे हे भारतातच आहे. अच्छा. सुश्रुत संहिता याच्यामध्ये याचा सखोल उल्लेख मिळतो. याच्यामध्ये सुश्रुत संहितेमध्ये अनेक प्रकारचे मर्मबिंदू याला मर्मचिकित्सा किंवा मर्मरोहण असं देखील म्हणतात. अच्छा. तर त्याचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख सविस्तररित्या आलेला आहे. तर ही मूळ भारतीय पद्धती आहे. भारतीय लोक हे आधीपासून ॲक्युप्रेशर करायचे. त्याचे अनेक उदाहरण देखील आपण पाहू शकतो की समजा आपल्याला शरीरामधली शुगर कमी करायची असेल तर आपण म्हणतो गवतावरती चाला. Yes. तर गवतावरती चालल्यामुळे काय होतं, गवताचे जे बारीक कणं असतात ना ते आपल्या पायांना टोचतात. पायांवरती जसं मी पहिल्या याच्यात सांगितलं की आपल्या पायांमध्ये ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात, तर ते देखील ॲक्टिव्ह होतात. तर ते ॲक्टिव्ह झाल्यामुळे आपली शुगर डाऊन होते किंवा आपली शुगर ही नियंत्रणात राहते. तर असं ॲक्युप्रेशर आपण नेहमी वापरत आलो, पण आपल्याला त्याचे नाव मुळात माहीत नव्हतं, पण ते आपण वेगवेगळ्या नावाने वापरत आलो. तर त्याच्यामुळे याचं मूळ हे भारतीय आहे, पण याच्यामध्ये विविध देशांमध्येही चालते, विविध पद्धती आहेत. जशा काही कोरियन आहेत, काही चायनीज आहेत, तर अशा त्याच्यामध्ये पद्धती आहेत, पण हे मूळ भारतीय आहे. अच्छा. मग एक अजून विचारावं असं वाटतं की बरेचदा बाजारामध्ये आपल्याला ॲक्युप्रेशर संबंधात चप्पल अवेलेबल दिसतात, मॅट्स दिसतात, त्यानंतर मॅग्नेट्स पण ॲक्युप्रेशर करताना वापरले जातात असं ऐकिवात आहे. मग याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अगदी. हे सगळे जे टूल्स असतात किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, हा त्याचा प्रभाव वाढवण्याकरता आपण म्हणजे वापरू शकतो. तर याच्यामध्ये अनेकदा जसं तुम्ही म्हटलं की मॅग्नेट्स असतात, काही टूल्स असतात, काही चप्पल असतात, त्याच्यामध्ये मॅग्नेट लागलेले असतात. तर ह्या त्याचा प्रभाव वाढवायला त्या विशिष्ट पॉईंटवरती दाब दिला गेला किंवा तिथे आपण ज्याला म्हणतो की विशिष्ट दाब देऊन त्याला प्रेस केलं गेलं तर तो पॉईंट ॲक्टिव्ह होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला लवकर फरक जाणवतो. पण मग हे सगळं वापरताना आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा की सेल्फ मोटिवेशननीच आपण ते वापरायला हवं हे नाही. आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नाही, यामध्ये वापरत असताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे की कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे, याबद्दल नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण की कधी कधी काय होतं की आम्ही लोकही नेहमी सांगत असतो की प्रेशर देत असताना एवढं प्रेशर द्या की ते तुम्हाला सहन होईल. जास्त प्रेशर झालं तर तुमच्या स्किनवरती त्याचा इफेक्ट पडू शकतो. अदरवाईज काय होईल की ती स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह राहिली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर म्हणून तज्ज्ञांकडनंच ॲक्युप्रेशर करून घ्यावं अथवा ते आपण शिकून आपण ते करू शकतो. अच्छा. आणि सर देशपांडे सर, एक अजून विचारायचं आहे की बरेचदा ॲक्युप्रेशर चिकित्सा पद्धती जे लोक अवलंब करतात त्याचा, तर त्यांच्या बोटांना वगैरे कधी मोहरीचा दाणा, कधी मेथी, डाळी विविध प्रकारच्या हे म्हणजे पट्टीनी बांधलं जातं. ह्याचा काय उपयोग असतो? याला म्हणतात सीड थेरपी. ही ॲक्युप्रेशरचीच असते, पण ही सीड थेरपी असते. याच्यामध्ये याला आपण म्हणू की का बरं लावल्या जातं, तर लावत असताना तो पॉईंट, आता दिवसभर मला तो पॉईंट दाबणे शक्य नाही. मग मी काय करतो की मी मेथीचे दाणे घेतो, त्या पॉईंटवरती बांधून देतो. मग तो काय होतो, तो पॉईंट दिवसभर ॲक्टिव्ह राहतो. अच्छा. म्हणजे त्याचा रिझल्ट अजून लवकर येतो. म्हणजे सतत दाबण्यापेक्षा आपण ती बांधून ठेवली तर त्याचा रिझल्ट चांगला येईल. तर याला म्हणतात सीड थेरपी. सीड थेरपीचे विविध प्रकार आहेत. म्हणजे कोणत्या रोगासाठी कोणते दाणे लावावे इथपासून त्याचे प्रकार आहेत. अच्छा. समजा किडनीचा आजार असेल तर तुम्ही राजमा लावू शकता, कारण राजम्याचा आकार समजा आपण पाहिला तर तो किडनीसारखा असतो. तर त्या पॉईंटवरती ती लावून त्याला आपण बांधू शकतो. त्याच्यानंतर टोंगळ्यांचे काही विकार असतील किंवा टोंगळ्यांचे काही आजार असतील तर तुम्ही मेथीचे दाणे त्या ठिकाणी बांधू शकता, विशिष्ट पॉईंटवरती ते बांधू शकता. तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो आणि सतत तो पॉईंट ॲक्टिव्ह राहतो. आणि किती काळपर्यंत ही पट्टी बांधावी लागते? ती कमीत कमी एकतर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ 12 तासापर्यंत जरी तुम्ही बांधली तरी चांगलं आहे, पण एक कमीत कमी वेळ आम्ही सांगतो की 6 तास तरी ठेवा. अच्छा. पण मग हे हाताच्या बोटांवरच बांधल्या जातात? पायावरती बांधलं जाऊ शकतं, पायावरती, हातांच्या बोटांवरती, अशा दोन्ही ठिकाणी.
मला आता हे विचारावंसं वाटतंय की मग कुठल्या कुठल्या प्रकारच्या रोगांवर ॲक्युप्रेशर पद्धतीचा अवलंब करण्यात येतो? अगदी सगळ्याच प्रकारच्या लहान लहानशा ज्या व्याधी आहेत, ॲक्युप्रेशरचा कालावधी जो असतो हा डिपेंड करतो की लहान लहानशा ज्या व्याधी असतात त्याच्यावरती आपण 8 दिवस 10 दिवस अशा कालावधीमध्ये त्या व्याधी आपण बऱ्या करू शकतो. हो. त्याच्यासोबत ॲक्युप्रेशर हे सगळ्या गोष्टींवरती काम करतं. जसं मी म्हटलं होतं की कालावधी, आजकाल लोकांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, पण ॲक्युप्रेशरमध्ये थोडंसं मात्र थांबावं लागतं. तर त्याच्यामुळे जे इन्स्टंट ज्याच्यामध्ये आपल्याला आराम भेटू शकतो त्याच्यामध्ये डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, त्याच्यासोबत लहान लहानशा ज्या काही मसल पेन आहे तर अशांमध्ये आपल्याला ॲक्युप्रेशर लगेच आराम देतं. पण जशा काही मोठ्या व्याधी असतील, सायटिका झालं, त्याचसोबत अनेक मोठमोठ्या व्याधी असतील तर याच्यासाठी मात्र आपल्याला काही काळ थांबावं लागतं, 1 महिना किंवा 2 महिना, पण त्याच्यामध्येही ॲक्युप्रेशर हे रिझल्ट देतं. नक्कीच. आणि मग जर का एखादा रुग्ण बेडरिडन आहे आणि त्याला त्याचं जे जगणं आहे ते सुखकर व्हावं, ह्यासाठी पण ॲक्युप्रेशरचा अवलंब करता येतो? हो, नक्की. ॲक्युप्रेशरला आपण त्याला नक्की वापरू शकतो. त्याच्यासाठी एक ॲक्युप्रेशरचे काही पॉईंट्स असतात ज्याला आम्ही म्हणतो ॲक्युप्रेशर इन डेली लाईफ. अच्छा. म्हणजे आपण रोज समजा ते वापरले तरी त्यांना देखील त्याच्यामध्ये आराम पडू शकतो. काही बारीक बारीक पॉईंट असतात की ज्याच्यामध्ये आपल्या इन शॉर्ट काय तर ॲक्युप्रेशरने आपण आपल्या नसा मोकळ्या करतो. त्यामुळे काय होतं की मेरिडियन म्हणा किंवा या बाकीच्या गोष्टी म्हणा, आपल्या शरीरामधल्या नसा म्हणा, पॉईंट म्हणा, त्या पॉईंटच्या माध्यमातून आपण ते मोकळे करत असतो. तर असंच ॲक्युप्रेशरचं काम असतं. त्यामुळे ते निश्चित स्वरूपात त्यांना चालतं. जे बेड रिडन असतील तर त्यांना ते निश्चित चालेल. नक्कीच. आणि हल्ली जेनझीचा स्ट्रेस घेणं हा एक खूप म्हणजे मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग लहान मुलं असो, शाळेतले, कॉलेजचे किंवा मोठे, ताणतणाव त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे असं पण म्हणू शकतो आपण. मग ह्यासाठी ॲक्युप्रेशर काही काम करतं का? हो, यासाठी देखील ॲक्युप्रेशर काम करतं. समजा खूप ताण आणि तणाव असेल तर आम्ही आमच्याकडे आलेल्या परीक्षेसाठी किंवा जसं आपण म्हटलं की जेनझीचं आपण एक उदाहरण घेतलं तर अशा सगळ्यांसाठी एक आम्ही सांगतो की प्रत्येक वेळेला आपल्या अंगठ्याच्या वरचा जो भाग आहे तो जरी आपण सतत दाबत राहिलो तरी आपला स्ट्रेस कमी होतो. अच्छा. आपण पाहिलं असेल की आपल्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपल्या पुराणांमध्ये किंवा वेदांमध्ये अनेक गोष्टी ज्या वेळेला आपण ऋषीमुनी या सगळ्यांना बघत असतो ना तर त्यावेळेला ज्ञानमुद्रा जी असते ना ती देखील आपण वापरू शकतो. अच्छा. त्याचा देखील ॲक्युप्रेशरच्याच अनुषंगाने त्याचा परिणाम दिसू शकतो आणि फायदाही होऊ शकतो. नक्कीच. आणि मग ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर या 2 उपचार पद्धतीमध्ये काय फरक आहे? ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर तसा पाहिला तर याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे, कारण की दोन्ही उपचार पद्धती या समानच आहे. फक्त ॲक्युप्रेशरमध्ये आपण बोटाच्या माध्यमातून काही लाकडी उपकरणाच्या माध्यमातून आपण दाब देतो. ॲक्युपंक्चरमध्ये आपण त्याच्यामध्ये निडलिंग करतो. म्हणजे अगदी बारीक सुया असतात, म्हणजे आपल्या केसांच्या अगदी समांतर असणारी बारीक सुई असते तर त्यांनी आपण त्याच्यावरती प्रेशर देत असतो. तर दोन्हींमध्ये जास्त अंतर नाही आहे. मग आपल्याकडे या दोन्ही चिकित्सा पद्धती प्रचलित आहेत? हो, आपल्याकडे दोन्ही चिकित्सा पद्धती प्रचलित आहे. निडलिंग हे आपण कमी प्रमाणामध्ये जास्त म्हणजे करत असतो, कारण की ॲक्युप्रेशर जास्त करतो, कारण की ॲक्युप्रेशर सोपं आहे. निडलिंगसाठी तुम्हाला मग सुया पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी अशा असतात, त्यामुळे आपण ॲक्युप्रेशरवरती जास्त भर देत असतो. नक्कीच. आणि मग सध्याच्या खूप चिकित्सा पद्धती आहेत आपल्या अवतीभोवती आणि मेडिकल सायन्स डे बाय डे खूप डेव्हलप होत आहे. मग अशा वेळेस ॲक्युप्रेशर किती लाभकारी आहे आणि कसं भविष्य आहे ॲक्युप्रेशरचं? अगदी सगळ्यांनी जसं विविध चिकित्सा पद्धती, जसं आपण म्हटलं की विविध चिकित्सा पद्धतींचा देखील अनेक प्रभाव आहे, अनेक ठिकाणी त्या प्रचलित आहेत, तर त्या चिकित्सा पद्धतींचा देखील सगळ्यांनी वापर करावा. अर्थात काही काही केसमध्ये जसं आम्ही म्हणतो की शुगर समजा असेल तर त्यांनी गोळ्या न सोडता ॲक्युप्रेशर वापरावं, पण गोळ्या सोडू नये. अच्छा. कारण खूपदा काय होतं की आम्ही बघतो की अनेक लोक याचा विपर्यास करतात की बा ॲक्युप्रेशरच करावं आणि गोळ्या सोडून द्याव्या. तर असं न करता जी पद्धती सुरू आहे किंवा ज्या गोळ्या आहे, मेडिकल टर्म्स अँड कंडिशन्स आहे, त्या मात्र पाळाव्या आणि ॲक्युप्रेशर ही चिकित्सा पद्धती साईड बाय साईड तुम्ही चालवू शकता. याचा नक्कीच तुम्हाला चांगला एक फायदा होतो. आणि त्याचबरोबर ॲक्युप्रेशरवरती किंवा बाकीच्या सगळ्या ज्या चिकित्सा पद्धती आहे याचा देखील आपण याच्यासोबत वापर करू शकतो. म्हणजे कोणत्याही पद्धतीने ॲक्युप्रेशर करत असताना ह्या बंद करायच्या बा असं कुठेही नाही आहे. तुम्ही ह्याही करू शकता आणि ॲक्युप्रेशरचा कोणता साईड इफेक्ट नाही आहे.
त्यामुळे ते निश्चित स्वरूपात आपण करू शकतो. अच्छा. आणि आपण सांगितलं की ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स असतात आणि म्हणजे उपचार करताना मग स्त्री पुरुष असं काही वेगळं पॉइंट्स असतात की सगळ्यांसाठी समानच असतात? थोड्या प्रमाणामध्ये काही वेगळे पॉईंट्स असतात. अच्छा. दोन्हीमध्ये काही वेगळे पॉईंट्स असतात. जसं स्त्रियांचे वेगळे काही आजार असतील तर त्यांचे वेगळे पॉईंट्स आहेत. अच्छा. पुरुषांकरता हे वेगळे पॉईंट्स आहेत. दोघांमध्ये थोडा थोडा फरक असतो पण जास्त फरक नसतो. मग कुठल्या वयोगटापासून सुरुवात करता येते? ॲक्युप्रेशरची आपण एक आयडियली ज्याला आपण म्हणतो की सुरुवात केली पाहिजे, तर ती आयडियली जोपर्यंत तुमचे एक 5 वर्षाच्या नंतर अच्छा. आपण सुरुवात करू शकतो. आणि त्याचसोबत ॲक्युप्रेशर हे बेड रिडन जसं तुम्ही म्हटलं तर त्यांना देखील चालतं. तोपर्यंत आपण त्याची सुरुवात करू शकतो 5 वर्षाच्या नंतर. आणि मग साधारण प्रत्येक चिकित्सा ज्या ज्या रोगाविषयी घेतात आहे उपचार ॲक्युप्रेशरचा, मग ह्याचा कालावधी कसा ठरवण्यात येतो? याचा कालावधी त्यांच्या एक ज्याला आपण म्हणतो, जसं तुम्ही म्हटलं होतं की वयोगटानुसार देखील ठरतो की किती लवकर. जसं आपण पाहतो की तरुण मुलं जी आहेत ते लवकर समजा काही ॲक्युप्रेशरच्या आपण टेक्निक त्यांच्यावरती वापरल्या तर रिझल्ट लवकर येतो. पण जे वृद्ध आहेत तर त्यांच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो, मेडिकल कंडिशन्स या बाकीच्या गोष्टी पाहून. पण ॲक्युप्रेशरचा तसा कालावधी पाहिला तर आपल्याला कमीत कमी 1 महिना त्याचा चांगला रिझल्ट यायला मात्र निश्चित लागतो. भविष्यात काय तुम्ही करू इच्छिता अजून ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीमध्ये? ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी जसं पहिलं एक वाक्य होतं की अवेअरनेस आणणं आवश्यक आहे की या उपचार पद्धतीचा. कोविडनंतर भरपूर अवेअरनेस आलेला आहे. लोकांचा कल हा जास्ती करून नॅचरोपॅथी, ॲक्युप्रेशर अशा विषयांकडे वळतो आहे. तर निश्चित स्वरूपात की याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि लोकांना कमीत कमी गोळ्या खाऊन जास्तीत जास्त त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याकरता मात्र प्रयत्नशील मला राहायचं आहे. नक्कीच. आणि मग सरदेशपांडे सर, आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही अनेक वर्ष झाले उपचार करता आहात रुग्णांवर, मग ह्यासाठी तुम्हाला पण कायम अभ्यास करावा लागतो का? हो, याच्यासाठी सतत नवीन नवीन ज्याला आपण म्हणतो की प्रकारचे काही व्याधी असतील तर त्याचा देखील अभ्यास असतो. कधी कधी डेव्हलपमेंट असते आणि याच्यावरती अभ्यास देखील सुरू आहे. तर जसं आपण एक पाहिलं की हा पॉईंट दाबल्यानंतर 5 दिवसांनी आराम पडतोय, पण असा एखादा कोणता पॉईंट असेल का की ज्यांनी 2 दिवसात त्याला आराम पडू शकतो? तर अशा गोष्टींवरती नक्कीच आमचा रिसर्च, अभ्यास हे देखील सुरू असतं. आणि हल्ली आपण बघतो की लहान मुलांचे दाताचं आरोग्य आणि केस अकाली पांढरं होणं हे खूप चर्चेचा विषय आहे. मग यावरही ॲक्युप्रेशर काम करतं का? हो, यावर देखील ॲक्युप्रेशर काम करतं. याच्यातले काही विशेष बिंदू असतात ते देखील काम करत असतात सातत्याने. आणि त्याच्याचसोबत जसं आपण म्हटलं की लहान मुलांचे एक काही प्रॉब्लेम्स आहे, तर त्याच्यासोबत आमच्याकडे आजकाल नवीन एक पाहायला भेटतं आहे की लहान मुलांना कमी वयामध्ये चष्मा लागतो. त्याच्यासोबत लहान मुलांना अगदी ज्याला आपण म्हणतो, आमच्याकडे एक मध्यंतरी एक पेशंट आले होते की त्यांना शुगर डिटेक्ट झाली त्यांच्या मुलीला. अगदी वय खूप लहान होतं पण त्यात शुगर डिटेक्ट झाली आणि ती पण हाय शुगर डिटेक्ट झाली. तर असे अनेक लहान मुलांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात आहे. तर याच्यासाठी देखील ॲक्युप्रेशर काम करतं. जसं मी एक याच्यात सांगितलं की डेली लाईफमध्ये आपण ॲक्युप्रेशर वापरू शकतो. ॲक्युप्रेशर इन डेली लाईफ असा त्याचा एक क्रम असतो. म्हणजे 5 पॉईंट असतात की जे सकाळी तुम्ही वापरले तरी तुम्ही दिवसभर रिफ्रेश राहू शकता. इन शॉर्ट काय तर पूर्ण शरीराचं वॉर्मअप हे काही पॉईंटवरती आहे. तर ते देखील आपण केलं. जसं आपण म्हणतो खूपदा आपण पार्कमध्ये गेलो किंवा कुठेही आपण पाहिलं तर लाफ्टर योगा चालतो किंवा जोरात टाळ्या वाजवा असं देखील म्हटलं जातं. हा ॲक्युप्रेशरचाच भाग आहे. नक्कीच. याच्यामध्येच आपण ॲक्युप्रेशर करतो. आणि खूपशा ठिकाणी आपण बघितलंही असेल की ॲक्युप्रेशर संबंधातील टाईल्स काही गार्डनमध्ये लागलेले असतात की तो देखील ॲक्युप्रेशरचा भाग आहे. तर त्याच्यामुळे समजा आपण हे रोज केलं तरी याच्यामध्ये चांगला परिणाम आपल्याला दिसू शकतो. त्यासोबत लहान मुलांकरता याचा खूप फायदा आहे. आतापासून त्यांनी सुरू केलं तर नक्की त्यांना चांगला फायदा पडू शकतो. क्या बात है. आणि जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता आपण? जाता जाता एकच संदेश आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फिटनेस ज्याला आपण म्हणतो की याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून अगदी खूप ज्याला आपण म्हणतो की खूप व्यायाम करायची आपल्याला गरज नाही आहे, पण काही समजा आपण दिनक्रम ठरवून घेतला रोजचा की हे पॉईंट मला दाबायचे आहे अथवा ही एक्सरसाइज मला करायची आहे तर निश्चित आपल्याला चांगला एक परिणाम त्याच्यामध्ये दिसू शकतो. त्याचसोबत आपण समजा रोज पॉईंट ॲक्टिवेट केले
तर अनेकांना आजकाल खूप चर्चेमध्ये चाललं आहे. आपल्या पंतप्रधानांनी देखील सगळ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे की ओबेसिटी हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांपुढे आहे. हो. तर याच्यात देखील आपल्याला खूप चांगले त्याचे रिझल्ट्स आहे. फक्त सकाळी उठून आपले सगळे पॉईंट एकत्रच आपल्याला दाबायचे आहे. हातावरचे जेवढे बोटांवरचे पॉईंट आहेत तेवढे जरी आपण दाबले आणि सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 5 वेळा जोरात टाळ्या जरी वाजवल्या तरी देखील आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. यांनी आपण जोरात ज्या वेळेला टाळ्या वाजवतो त्यावेळेला आपली पाचनशक्ती चांगली दांडगी होते. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये असे अनेक आजार देखील दूर राहतात. त्यामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर सगळ्यांनी हे करावं अशीच एक लहानशी विनंती. मंगेश सरदेशपांडे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ॲक्युप्रेशर चिकित्सा पद्धतीविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, मार्गदर्शन केलं. आपल्या उपस्थितीसाठी आम्ही आपले खूप खूप आभार मानतो आणि भविष्यातल्या आपल्या योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजचे पाहुणेचा आजचा भाग संपण्याची वेळ होत चालली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.